लडाखचे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विविध देशहिताच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक सपोर्ट समिती मलकापूरच्या वतीने शहरात एक भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। दुपारी 11 वाजता स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झाली, जो पुढे शहराच्या मुख्य मार्गावरून जात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। या आंदोलनात मलकापूरमधील विविध सामाजिक संघटना, डॉक्टर, वकील, पत्रकार, राजकीय पुढारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकार मुर्दाबाद, संविधान अमर रहे आणि भारत माता की जय अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला आणि संपूर्ण परिसर दणाणून सोडला। या मोर्चाच्या सांगतेनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भारताच्या माननीय राष्ट्रपतींना एक अधिकृत निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात प्रामुख्याने 2 मागण्यांवर भर देण्यात आला आहे। पहिली म्हणजे नीट सारख्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि दुसरी म्हणजे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देऊन त्याचा घटनेच्या 6व्या परिशिष्टात समावेश करावा। या न्याय मागण्यांची केंद्र सरकारने तातडीने दखल न घेतल्यास आगामी 15 ऑगस्ट पासून देशभर तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। या मोर्चात ॲडव्होकेट साहेबराव मोरे, संभाजी शिर्के, हरीश रावळ, गजानन ठोसर, डॉक्टर कोलते, डॉक्टर सुरळकर, मंगलाताई पाटील, रशीद खां जमादार यांच्यासह पत्रकार हरी गोसावी, हनुमान जगताप, प्रवीण राजपूत, अजय टप, अनिल गोठी, कैलास काळे आणि करण झणके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट। थोडक्यात सांगेल की भारतात आता लोकशाही संपत असून हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे। कुणाला उपोषण करण्याचा अधिकार सुद्धा ते हिरावून घेत आहे आणि यांच्या विरुद्ध जो बोलेल तो पाकिस्तानी होतो, तो देशद्रोही होतो। अशा प्रकारचं सरकार म्हणजे इमर्जन्सी लागू न करता इमर्जन्सी लागू झालेली आहे, असं या सरकारचं धोरण आहे। हे धोरण शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे, कष्टकऱ्यांच्या विरुद्ध आहे, व्यापाऱ्यांच्या विरुद्ध आहे आणि सर्वसामान्य माणूस हा भयभीत झालेला आहे। वाढलेली महागाई, त्यानंतर वाढलेला भ्रष्टाचार, की राम मंदिर सुद्धा यांना पुरत नाही असे हे हरामखोर लोक यांनी या देशाचं वाटोळं केलं आहे। आणि म्हणून जर आम्ही सामान्य जनता, वकील, पत्रकार, डॉक्टर जर घरात बसून राहिले आणि सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व कुणी करायचं, हे लोक आधीच घाबरलेले आहेत। आणि त्यामुळे सर्वप्रथम आज जी मंडळी एवढ्या संख्येला इथे आली, वकील मंडळी आहे, डॉक्टर आहे, पत्रकार आहे, सर्वांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। मात्र पुढची लढाई यापेक्षा सुद्धा वाईट असू शकते, कारण ही लढाई आपल्या घरापर्यंत सुद्धा हे लोक आपला अन्याय करू शकतात। एका विशिष्ट समाजाला टार्गेट केला जाते, हे पाकिस्तानी आहे, आतंकवादी आहे आणि अशा तऱ्हेचं वातावरण या देशात बनवले जात आहे। मतदारांचे नावं मतदार यादीमधून कमी केल्या जात आहे आणि त्यामुळे पुढचा काळ निवडणुका होतील की नाही अशी परिस्थिती यांनी निर्माण केलेली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की लढाई पुढे न्यावी। त्याच्या वेळी आपण सर्व आव्हान करू, यापेक्षाही मोठ्या संख्येनं लोक आले पाहिजे। इथे लोकांना कोणी आणणार नाही, भाड्याचे तत्व आम्हाला नको, प्रामाणिक लोक पाहिजे, लढणारे पाहिजे, जेलमध्ये जाण्याची तयारी असली पाहिजे। आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे, सर्वांचं अभिनंदन करतो। या मोदी सरकारचा या सर्वांच्या वतीनं निषेध करतो आणि थांबतो।